श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो सावधान. तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक काळापासून सुरू असलेल्या संकटाची सावट आता एका अत्यंत भयानक वळणावर येऊन ठेपला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव, जो इतके दिवस शांत होता, तो आता अशा एक नक्षत्रात प्रवेश करत आहे जिथे साक्षात कालपुरुषाची वक्रदृष्टी आहे. गुरुजींनी या भविष्यवाणी स्पष्ट संकेत दिले आहेत की येणारे 10 दिवस तुमच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत. हा बदल तुमच्या यशाच्या शिखरावर नेणारा की अपयशाच्या दरीत ढकलणार, हे रहस्य गुरुजींनी अत्यंत सूक्ष्मपणे उलगडले आहे. मकर राशीच्या जातकांनो, नशिबाचे चक्र आता अशा गतीने फिरणार आहे की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही. गुरुजींनी या भविष्यवाणीत एका अशा शनी मंगल संघर्षाचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या कष्टाने उभे केलेले साम्राज्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात अचानक उद्भवणारी संकटे ही केवळ योगायोग नसून ग्रहाची एक मोठी चाल आहे. या संकटाचा घाव थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रतिष्ठेवर होणार आहे का? गुरुजींनी सांगितलेला तो एक सुरक्षा मंत्र नेमका काय आहे, जो तुमचे रक्षण करू शकतो, हे समजून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य झाले आहे. मकर राशीच्या जातकांनो, ही केवळ साधी राशी भविष्यवाणी नसून तुमच्या येणाऱ्या काळाचा महाविनाशक इशारा आहे. गुरुजींनी स्वबळावर आणि अनुभवाच्या जोरावर असे काही खुलासे केले आहेत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रुद्र संवताचा हा काळ तुमच्यासाठी जितका प्रलयकारी आहे, तितकाच तो संधीचा खजानाही ठरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितलेली ही मोठी चूक टाळावीच लागेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आणि विजयाचा मार्ग नेमका कुठे लपला आहे, हे सत्य आता समोर येणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी साक्षात शनिदेव आता अशा एका अत्यंत प्रभावशाली आणि कडक नक्षत्रात प्रवेश करत आहे, जिथे तुमच्या कर्माचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून आणि अन्यायातून जात होता, त्या सर्वाचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. शनिदेवाची ही चाल सध्या माणसांसाठी भीतीदायक असली तरी प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांसाठी हे एक मोठे वरदान ठरणार आहे. ही केवळ ग्रहाची हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील एका नव्या युगाची सुरुवात आहे, जिथे तुमचे नशीब आता स्वतः शनिदेव लिहायला बसले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, शनिदेवाचा हा नक्षत्रातील प्रवास तुमच्या जीवनात अचानक आणि अनपेक्षित बदल घडवून आणणार आहे. गुरुजींच्या मते, ज्या कामामध्ये तुम्ही रक्ताची पाणी करूनही तुम्हाला यश मिळत नाही, तिथे आता तुम्हाला साक्षात कर्माचे फळ मिळताना दिसेल. हा काळ तुमच्यासाठी न्याय काळ ठरणार आहे, कारण नशिबाची साथ आता तुम्हाला अशा ठिकाणी मिळेल जिथे तुमच्या विरोधकांनी तुमची कोंडी केली होती. तुमच्या आयुष्यात एक नवीन शिस्त आणि नवीन दिशा तयार होणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूच्या चाली उलटून लावून यशाचा झेंडा फडकवू शकाल. मकर राशीच्या जातकांनो, हा न्यायाचा काळ जितका आशादायी आहे, तितकाच तो तुमच्या सत्व परीक्षेचाही काळ असणार आहे. गुरुजींनी अत्यंत गंभीरपणे सांगितलं आहे की शनिदेव जेव्हा न्याय करतात, तेव्हा ते तुमच्या अहंकाराला आणि चुकीच्या वागण्याला थारा देत नाही. जर तुम्ही गेल्या काही काळात कोणाची मन दुखावले असेल किंवा चुकीचा मार्ग निवडला असेल, तर या काळात तुम्हाला साक्षात दंडाधिकाऱ्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल. हा विजय तुमच्यासाठी भाग्याचा असेल की विनाशाचा, आणि शनिदेवाची ही वक्रदृष्टी नेमकी कोणत्या संकटाकडे तुम्हाला ढकलणार आहे, हे गुपित उलगडण्यासाठी गुरुजींनी सांगितलेले पुढचे मार्गदर्शन अत्यंत सावधगिरीने ऐका. मकर राशीच्या जातकांनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण तुमच्या नशिबाच्या आकाशात काळकुट्ट ढग जमा होऊ लागले आहेत. गुरुजींनी या भविष्यवाणीत एक अत्यंत भयावह सत्याचा उलगडा केला आहे. तुमचे सर्वात जवळचे मित्र आणि नातेवाईकच आता तुमचे सर्वात मोठे शत्रू बनण्याच्या तयारीत आहेत. शनी आणि मंगळाचा हा जो संघर्ष सुरू होत आहे, तो तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करू शकतो. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला होता, तेच लोक आता तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत आहेत.
गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा आणि समाजात तुमची प्रतिमा मलिन करणारा ठरू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, या ग्रहाच्या क्रूर चालीचा सर्वात मोठा फटका तुमच्या आर्थिक स्थितीवर बसणार आहे. गुरुजींनी इशारा दिला आहे की गुरुजींच्या नावाखाली तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. विनाकारण खर्च वाढतील, जुनी देणी डोके वर काढतील आणि अनपेक्षित ठिकाणी पैसा अडकून पडेल. कमी वेळात जास्त पैसा देणारी कोणतीही आमिषे या काळात तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतात. गुरुजींच्या मते तुमच्या कष्टाने उभे केलेले आर्थिक साम्राज्य एका चुकीच्या निर्णयामुळे कोसळू शकते. त्यामुळे या काळात कोणताही नवीन व्यवहार करताना किंवा कोणालाही पैसे उधार देताना 100 वेळा विचार करा, अन्यथा हातातून सर्व काही निसटून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत एका अशा अदृश्य धोक्याचा उल्लेख केला आहे जो तुमच्या कार्यक्षेत्रावर घाला घालू शकतो. तुमच्या प्रगतीवर चलणारे लोक तुमच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान भरतील किंवा तुमच्या कामात मोठे अडथळे निर्माण करतील. तुमची एक छोटीशी चूक या काळात तुमच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर गंडांतर आणू शकते, पण घाबरू नका. गुरुजींनी या शत्रूचा नाश करण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी एक असा अमोघ उपाय सांगितला आहे जो तुमच्या भोवती विजयाचे कवच तयार करेल. तो गुप्त उपाय काय आहे आणि 30 मार्चचा जो प्रदोष काळ तुमच्यासाठी काय चमत्कार घडवणार आहे हे रहस्य जाणून घेण्यासाठी गुरुजींचे पुढील विवेचन अत्यंत एकाग्रतेने ऐका. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या आदिशक्तीला साकडं घालण्याची, जी तुमच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक शक्तीचा एका क्षणात भस्म करेल. गुरुजींनी या भागात चैत्र नवरात्रीच्या त्या अत्यंत गुप्त आणि सिद्ध तिथीला उलगडा केला आहे, ज्या मकर राशीसाठी साक्षात जीवनदान ठरणार आहेत. शनिदेवाची 7.5 आणि मंगळाचा हा क्रूर प्रभाव तुमच्या प्रगतीला खीळ घालत असेल तर नवरात्रीचे हे 9 दिवस तुमच्यासाठी विजयाचे द्वार उघडणारे असतील. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर असलेली बाहेरील बाधा किंवा करणी बाधेसारखे दोष दूर करण्यासाठी आई भगवतीचे कात्यायनी रूप या काळात तुमच्यासाठी धावून येणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या नवरात्रीत गुरुजींनी तुम्हाला एक अत्यंत अमोघ आणि सिद्ध उपाय सांगितला आहे जो तुमच्या घरातील कलह आणि पैशाची चणचण कायमची दूर करेल. पिवळ्या मोहरीचा वापर करून घराच्या चारही कोपऱ्यात केलेला मंत्रोच्चार आणि कपाळावर लावलेला हनुमंत शेंदूर हे तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे, जर तुमचे काम होता बिघडत असेल किंवा घरात सतत आजारपण येत असेल तर अष्टमीच्या दिवशी केलेला कन्यापूजन तुमच्या 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकू शकतो. या 9 दिवसात केलेली देवीची सेवा तुमच्या कुंडलीतील शनीच्या वक्रदृष्टीला सुद्धा शांत करण्याची ताकद ठेवते. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ उपवासाचा नाही तर तुमच्या आत्मिक शक्तीला जागृत करण्याचा आहे. गुरुजींनी या भागात एका अशा अदृश्य दैवी शक्तीचा उल्लेख केला आहे जी या संकट काळात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहणार आहे. पण सावधान, जर तुम्ही या पवित्र काळात कुत्सित विचार केले किंवा एखाद्या स्त्रीचा अपमान केला तर शनिदेवाचा कोप तुम्हाला पुन्हा कधीही सावरू देणार नाही. विजयाचा मार्ग आता तुमच्या समोर मोकळा झाला आहे, पण तो मार्ग तुम्हाला वैभवाकडे नेणार की विनाशाकडे हे तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे. आता 30 मार्चचा तो रुद्र संवत काळ तुमच्यासाठी काय चमत्कार घडवणार हे रहस्य उलगडण्यासाठी गुरुजींचे पुढील विवेचन अत्यंत लक्षपूर्वक ऐका. मकर राशीच्या जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे, कारण आपण 2026च्या त्या रुद्र संवतात प्रवेश करत आहोत, जे विनाशाचे आणि महापरिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. गुरुजींनी या भविष्यवाणीत अत्यंत भयानक खुलासा केला आहे की या संवताचा स्वामी साक्षात प्रलयकारी शिव आहेत आणि मकर राशीसाठी ते वर्ष अग्निपरीक्षेचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर होणारे मोठे स्फोट, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या ज्वाला यांचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होताना दिसेल. गुरुजींच्या मते हे वर्ष केवळ बदलाचे नाही तर जुन्या गोष्टी मुळासकट उखडून काढण्याचे आहे. जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या नाहीत तर काळाचा हा महिमा तुम्हाला कधीही सावरण्याच्या संकटात टाकू शकतो.
मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत एका अशा विस्फोटक योगाचा उल्लेख केला आहे जो तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे. शनी आणि मंगळाचा हा संघर्ष जेव्हा रुद्रसंवादाशी जोडला जातो, तेव्हा तो तुमच्या अहंकाराचा चक्काचूर करण्यासाठी येतो. सरकारी कामे अडकणे, अचानक आरोग्याच्या तक्रारी उद्भवणे किंवा हातात आलेला मोठा प्रकल्प निसटणे असे योग प्रबळ आहेत. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा राजाचा अन्याय वाढतो तेव्हा त्याचे फळ प्रजेला भोगावे लागते. तसेच तुमच्या आयुष्यात सुद्धा वरिष्ठाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका तुम्हाला बसू शकतो. या प्रलयाच्या छायेतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक असा महामृत्यूंचे मार्ग सुचवला आहे जो तुमच्या विजयाचा मुकुट घालू शकतो. तो मार्ग नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी अत्यंत काळजीपूर्वक ऐका. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण या भविष्यवाणीच्या त्या सर्वोच्च टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याची गुरुकिल्ली दडलेली आहे. गुरुजींनी या भविष्यवाणीत 30 मार्चला येणाऱ्या सोमप्रदोष व्रताचे असे काही गुप्त रहस्य सांगितले आहे जे तुमच्या कुंडलीतील 7.5चा प्रभाव निव्वळून अधिक कमी करण्याची ताकद ठेवते. हा या नवीन रुद्र संवतातील पहिला सोमप्रदोष आहे जो अत्यंत दुर्मिळ योगात येत आहे. गुरुजींच्या मते, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती कोणीतरी जाणीवपूर्वक रोखून धरली आहे किंवा नशिबाची साथ बिलकुल मिळत नाही, तर हा दिवस तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे. महादेवाच्या या विशेष प्रदोषात केलेली मानसपूजा आणि अर्पण केलेले एक बेलपत्र तुमच्या 7 जन्माची पापे धुवून टाकू शकते आणि तुम्हाला अपार समृद्धी देऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत यशाचा तो महामंत्र दिला आहे जो तुम्हाला संकटाच्या काळोखातून बाहेर काढेल. तो मंत्र म्हणजे सहनशीलता आणि गुप्तता. मकर राशीचे जातक अनेकदा भावनेच्या भरात आपल्या योजना सर्वांना सांगून टाकतात आणि तिथेच तुमचे शत्रू तुमच्यावर घाला घालतात. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे, शनी आणि मंगळाच्या या युतीत जो शांत राहील आणि जो आपल्या कर्मावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहील तोच या काळात विजेता ठरणार आहे. तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही. फक्त योग्य वेळेची वाट पहा. 30 मार्चचा तो विशेष मुहूर्त तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करून विजयाचा नवा अध्याय सुरू करणार आहे. स्वतःवर आणि त्या त्रिनेत्रधारी महादेवावर अढळ विश्वास ठेवा. तुमचा भाग्योदय आता निश्चित आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि दिलेले उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी वाट दाखवतील यात शंका नाही. ग्रहाच्या या भीषण संघर्षात स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी गुरुजींनी सांगितलेले हे नियम पाळणे विसरू नका. अशाच प्रकारे तुमच्या राशीचे अचूक भविष्य, सखोल विश्लेषण आणि गुरुजींचे विशेष मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संकट काळात योग्य दिशा मिळेल. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमचा काळ सुखकर आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.